नमस्ते। मी आज वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रभाग क्रमांक 8 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे नगरपालिकेमध्ये। मी आपल्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस घंटागाडी आमच्या इथे म्हणजे आमचा त्रिशृंग भाग असल्यामुळे तिथे घंटागाडी नव्हती। मी माझ्या सो खर्चाने घंटागाडी चालू केली तिथे। सो खर्चाने मी तिथे 2 महिने घंटागाडी पुरवली। तिथून थोडासा नगरपालिकेने कचरा टाकायला विरोध केल्यामुळे ती घंटागाडी बंद पडली। मी आता पण तिथे इतके म्हणजे भरपूर सगळे विकास कामं केली आहेत, आरोग्य शिबिरे घेतली आहेत। आतापर्यंत मी तिथे घनकचऱ्याचा विषय होता, बेवारस प्रवृत्तीचा विषय होता, महिलांच्या अडचणीचा विषय होता, महिलांना शौचालयाचा विषय होता, ते अंत्यसंस्काराच्या सामानाचा विषय होता की आमच्या इथे बैलगाडी येत नव्हती, त्याच्यावर आम्ही आंदोलन केलं। मग या सर्व गोष्टींचा मी झोपडपट्टीवासियांना भरपूर झोपडपट्टीवासियांसाठी भरपूर तिथे आंदोलन लावली होती। मी नगरसेवक निवडून आलो तर नगरपालिकेतून जेवढ्या सुविधा सुख सुविधा बाहेर येतील त्या पूर्णपणे मी माझ्या वॉर्डात अंमलात आणीन आणि सातारा शहरातलं 1 नंबरचं वॉर्ड मी सातारा शहरातलं प्रभाग क्रमांक 8 आणीन। क्रमांक 8 मधील माझ्या सर्व माता भगिनी, बंधू, वडीलधारी यांना सर्वांना एक आव्हान आहे की सर्वांचे मला आशीर्वाद राहावा, माझ्या डोक्यावरती त्यांचा आशीर्वाद राहावा।